नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आज मी एक मिरर डेकोरेट करणार आहे। हा मिरर बेसिनच्या तिथे होता आणि अचानक त्याची बॉर्डर तुटली, मग तो तसाच होता। मी यूट्यूबला व्हिडिओ बघितले होते फॉर्म क्लेपासून मिरर कसा डेकोरेट करायचा, तर मी तशाच प्रकारे डेकोरेट केला आहे। तर आपण स्टेप बाय स्टेप कसा हा तयार लुक करायचा ते बघूया। मी फॉर्म क्ले आणला होता, एक पॅकेट आणलं होतं। त्यामध्ये मला 12 कलर भेटले होते मस्त, आणि तुम्ही बघू शकता किती छान छान कलर आहेत। मला सुरुवातीला असं वाटलं तर खूप महाग असतील, पण खूप अफोर्डेबल आहेत हे कलर। आणि जेव्हा मी त्याला रोल करत होते, हातामध्ये घेतला तो क्ले, एवढा सॉफ्ट लागत होता ना। तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, जो क्ले आहे तो चांगला असा मळून घ्यायचा आहे, छानपैकी त्याचे बॉल्स बनवायचे। जेवढा तुम्ही त्याला छान प्रेस कराल किंवा त्याचे छोटे छोटे बॉल बनवाल ना, तेवढा तो छान दिसतो। तुम्हाला हव्या त्या कलरमध्ये भेटून जातो हा कलर। आणि अशा प्रकारे मी त्याला जॉईन केलं होतं। खूप सिंपल प्रोसेस आहे ही। आणि जेव्हा मी यूट्यूबला बघितलं होतं कसं बनवायचं, तेव्हा असं वाटलं होतं की ते बनेल की नाही। आणि सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम माझ्यासोबत नेहमी हा होतो की जे मी बनवले, जे काही वस्तू असेल ती स्टिक कशी करायची, आणि जेव्हा स्टिक करू तेव्हा ते प्रॉपर बसेल का। तर त्यासाठी मी फेविबॉन्ड शोधत होते, पण ते भेटलं नाही। दुसराच एक ग्लू भेटला, तो पण चांगला वर्क करत होता। मी अशा करून करून बरेचसे फ्लॉवर बनवले होते, एकामागून एक तुम्ही बघू शकता। त्या क्लेबरोबर काही टूल आले होते त्याला मेकओव्हर करायचे, तर त्याच्या साहाय्याने त्याच्यावर डिझाईन वगैरे करून घेतली होती मी। आणि जे क्रॉस रेषा असतात त्या पण मारायला सोपं केलं होतं। तुम्ही बघू शकता किती छान झाले। जेव्हा तुम्ही हे फ्लॉवर बनवाल तेव्हा अगदी प्रेस करून साधा फ्लॉवर बनवाल ना, तरी पण तो छान वाटेल। आणि ह्या टूलने अगदीच काम सोपं करून दिलं होतं। तुम्ही बघू शकता किती छान ते रेषा उमटतात, अगदी पानासारख्या। आणि अजून थोडा वेगळा कलर असता ते छान वाटलं असतं असं मला वाटते। तर मी असे एक एक करून जेवढे बाकीचे राहिले होते कलर, त्याचे पण फ्लॉवर बनवले होते। काही फ्लॉवर बनवणं चालू होतं, काही सुकत ठेवले होते, आणि ते पूर्ण झाल्यावर असे काहीसे दिसत होते। असं विश्वास नव्हता बसत की हे मीच बनवलेत म्हणून। ते पूर्ण झाल्याच्या नंतर मग त्याला मिररवर स्टिक करायचं होतं। जो मी ग्लू आणला होता त्याच्या साहाय्याने मी एकामागोमाग एक ते स्टिक करून घेतले। तुम्ही बघू शकता आपला आरसा किती सुंदर दिसतोय, मला तर विश्वासच बसत नाही आहे। अगदी पिंटरेस्टवर जशा इमेज असतात ना, त्याच प्रकारे हा दिसत होता। आणि खरंच खूप छान वाटलं, समाधान वाटलं होतं की मी काहीतरी नवीन बनवलं आहे। थँक्स फॉर वॉचिंग, बाय बाय।